जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ P21 म्हणजेच B.Ed विशेष शिक्षणक्रम 2026-29 साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व अर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आता द्वितीय निवड यादी म्हणजेच राऊंड 2 यादी प्रवेश पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तुम्ही P21 B.Ed विशेष शिक्षणक्रमासाठी अर्ज केला असेल तर या द्वितीय निवड यादीमध्ये तुमचे नाव आहे का, तुमची निवड झाली आहे का, तुमची गुणवत्ता आणि त्या संबंधित माहिती काय आहे, तसेच निवड झाली असल्यास पुढे कोणती प्रक्रिया करायची हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला आपण या व्हिडिओमध्ये द्वितीय गुणवत्ता यादी कशी तपासायची हे पाहू. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण सुरुवातीला संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि प्रत्यक्ष पोर्टलवर द्वितीय निवड यादी कशी तपासायची हेही पाहणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे ही माहिती P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम 2026-29 संदर्भातील आहे. प्रवेश प्रक्रियेतील अंतिम आणि अधिकृत महत्त्वाची माहिती ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत प्रवेश पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या सूचना, याद्या आणि आदेशानुसारच ग्राह्य धरावी. यामुळे समाज माध्यमांवर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मिळाली असणारी अपूर्ण अथवा अनधिकृत माहितीवर तुम्ही अवलंबून राहू नका. यापूर्वी आपण प्रथम निवड यादी म्हणजेच राऊंड 1 संदर्भातील प्रक्रिया पाहिली होती. नंतर द्वितीय यादी संदर्भात सूचना देखील पाहिल्या होत्या आणि सगळ्यांच्या आग्रहाने आता त्यानंतरची म्हणजेच द्वितीय निवड यादी अर्थात राऊंड 2 ही यादी कशी तपासायची, यामध्ये निवड झाली आहे का हे कसे तपासायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून तपासणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा संगणकामध्ये इंटरनेट ब्राउझर उघडा. या ब्राउझरमध्ये गुगलमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ उघडायचे आहे. या संकेतस्थळ उघडण्यासाठी सुरुवातीला गुगलमध्ये YCMOU सर्च करा. येणाऱ्या पर्यायांपैकी ycmou.digitaluniversity.ac हा पर्याय निवडा. आता तुमच्या समोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ दिसणार आहे. या संकेतस्थळावर या पेजवर ॲडमिशन किंवा क्लिक हिअर ॲडमिशन या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विविध पर्याय उपलब्ध असतील. या पर्यायांपैकी P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर विविध बाबी दिसणार आहे. या पेजवर अनेक पर्याय दिसत आहेत. त्यामध्ये सूचनापत्रे, द्वितीय निवड यादी, प्रथम निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि अर्जदारांनी दावा केलेल्या गुणांची यादी अशा विविध पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला विशेषतः द्वितीय निवड यादी म्हणजेच राऊंड 2 तपासायची आहे. स्क्रीनवर तुम्हाला द्वितीय निवड यादी असा पर्याय दिसत आहे. त्याखाली द्वितीय निवड यादी राऊंड 2 गुणवत्ता यादीसाठी येथे पहा. त्यासमोरील गुणवत्ता यादी पहा या बटनावर क्लिक करायचे आहे. या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर द्वितीय निवड यादी दिसणार आहे. येथे एक महत्त्वाचा फरक समजून घ्या. गुणवत्ता यादी म्हणजे अर्जदाराची पात्रता आणि संबंधित गुणांच्या आधारे झालेली क्रमवारी, तर निवड यादी म्हणजे संबंधित टप्प्यावर निवड झालेल्या अर्जदारांची माहिती.
आता स्क्रीनवर दिसणाऱ्या द्वितीय निवड यादीकडे लक्ष द्या। या यादीमध्ये विविध प्रवर्गानुसार अर्जदारांची माहिती दिलेली आहे। यामध्ये अर्ज क्रमांक, नाव, प्रवर्ग इतरही माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर एकूण गुण आणि शेरा ही माहिती दिसते। सर्वप्रथम तुमचा अर्ज क्रमांक किंवा लॉगिंग ID ने किंवा नावाने तुमचा रेकॉर्ड शोधा। तुमचे नाव द्वितीय निवड यादीमध्ये आले असेल तर मात्र त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजू नका। प्रवेश प्रक्रियेसाठी शुल्क भरण्याची मुदत आणि विद्यापीठाने दिलेल्या इतर सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। जर यादीच्या सुरुवातीलाच तुमचे नाव दिसले नाही म्हणून लगेच यादी बंद करू नका। तुमचे नाव, अर्ज क्रमांक किंवा लॉगिंग ID या संपूर्ण यादीमध्ये असू शकतो। त्यासाठी मोबाईलवर यादी पाहत असाल तर ब्राउझरमधील फाइंड इन दिस पेज किंवा सर्च सुविधा वापरू शकतात। त्याचबरोबर जर संगणकावर तुम्ही ही यादी तपासत असाल तर सर्च सुविधा वापरून तुम्ही तुमचे नाव शोधू शकतात। आता आपण ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा क्रमाने समजून पाहू। सर्वप्रथम विद्यापीठाच्या प्रवेश पोर्टलवर जायचे आहे। त्यानंतर P21 B.Ed विशेष शिक्षणक्रम 2026-29 चे पेज ओपन करायचे आहे। या पेजवर द्वितीय निवड यादी हा पर्याय शोधायचा आहे। या पर्यायावरील गुणवत्ता यादी पहा या बटणावर क्लिक करा। त्यानंतर प्रकाशित झालेल्या द्वितीय निवड यादीमध्ये तुमचा प्रवेश अर्ज किंवा नाव किंवा लॉगिंग ID याने सर्च करा। तुमचे नाव किंवा तुमची नोंद सापडल्यानंतर तुमची स्थिती आणि एकूण गुण तपासा। जर तुमची द्वितीय निवड यादीमध्ये निवड झाली असेल तर विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत सूचना दिलेल्या आहे, त्यांचे पालन करा। द्वितीय निवड यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे त्यांचे लॉगिंग वापरून फी पेमेंटची प्रोसेस पूर्ण करायची आहे। प्रथम निवड यादी तसेच द्वितीय निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंटमध्ये सांगण्यात आले की फी पेमेंट प्रोसेस बाबत मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करा। लवकरच या संदर्भात व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणार आहे। तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यादीत नाव असल्यास पेमेंट प्रोसेस कशी करायची याबाबत तुम्हाला सखोल माहिती मिळेल। येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, निवड यादीमध्ये नाव येणे हा प्रवेश प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा आहे, परंतु त्यानंतर आवश्यक असलेल्या पुढील प्रक्रिया जसे फी भरणे, शुल्क भरणे आणि इतर औपचारिकता पूर्ण कराव्या लागणार आहे। म्हणून तुमचे नाव द्वितीय यादीत आले आहे तर यादी पाहिल्यानंतर लगेच पोर्टलवरील पुढील सूचना आणि वेळापत्रक पहा। जर द्वितीय निवड यादीमध्ये तुमचे नाव दिसत नसेल तर लगेच निराश होऊ नका। सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये तुमची स्थिती तपासा आणि विद्यापीठाकडून पुढील निवड यादी किंवा प्रवेशासंदर्भात जी काही अधिकृत सूचना प्रसिद्ध होईल ती नियमितपणे पाहत रहा। मात्र पुढील यादीमध्ये नक्की निवड होईल किंवा कोणत्या क्रमांकापर्यंत प्रवेश मिळेल याबाबत अंदाज बांधू नका। त्यासाठीची विद्यापीठाची अधिकृत सूचना हीच अंतिम मानावी। मित्रांनो, P21 B.Ed विशेष शिक्षणक्रमाच्या द्वितीय निवड यादीची प्रक्रिया आता तुम्हाला स्पष्ट झाली आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना नियमितपणे तपासत राहा।
जर तुम्हाला P21 B.एड विशेष शिक्षण प्रवेश प्रक्रिया, द्वितीय निवड यादी, गुणवत्ता यादी आणि पुढील प्रवेश प्रक्रियेचे अपडेट्स सोप्या मराठी भाषेत वेळेवर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर अर्जदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे नाव द्वितीय निवड यादीमध्ये आले आहे का? तुमची गुणवत्ता क्रमवारी काय आहे? किंवा यादी तपासताना काही अडचण येत असेल तर तुमचा प्रश्न खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले प्रश्न, सूचना, अभिप्राय ह्या व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक, शेअर केले नसेल तर लाईक व शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.